नमस्कार, ब्युटिफुल हमेशा मराठी चॅनलमध्ये मी किरण तुमचं स्वागत करते। आज मी तुम्हाला सांगणार आहे की 10 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही अंडर आर्म्सचा जो काळेपणा असतो त्याला कसं घालवू शकता। तर तुम्हाला माहिती असेल की अंडर आर्म्स जर काळे दिसतील तर तुम्हाला स्लीवलेस ब्लाउज किंवा ड्रेसेस घालण्यामध्ये भरपूर त्रास होतो, कारण की जेव्हा अंडर आर्म्स काळे दिसतात तेव्हा तुम्ही आपल्या इच्छेने हात पण वर करू शकत नाही। म्हणून खूपच जास्त जरुरी आहे की तुमच्या स्किन सारखं अंडर आर्म्स पण एकसारखं दिसायला पाहिजे। तर असं काय केल्याने तुमचे अंडर आर्म्स चांगले होतील आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर चला बघूया। तर सगळ्यात पहिले तुम्हाला हवं आहे लिंबू। लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असतं, अँटीऑक्सिडंट्स असतात आणि याच्यामुळे जेवढा पण काळेपणा असतो तो निघून जातो, कारण की लिंबूमध्ये ब्लीचिंग प्रॉपर्टीज पण असतात। आता तुम्हाला काय करायचंय की लिंबाला आपल्या अंडर आर्म्स मध्ये 2 ते 3 मिनिटांसाठी चांगल्याने घासून घ्यायचं आहे। याच्याने काय होईल की काळेपणा निघून जाईल आणि 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही आपल्या अंडर आर्म्सला चांगल्याने पाण्याने धुवून घ्या आणि तुमचे अंडर आर्म्स चांगले होतील। या उपायाला तुम्ही दररोज करा तर बघा 10 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला पहिल्यापेक्षा चांगलं दिसेल आपला अंडर आर्म। याच्यानंतर तुम्हाला मी दुसरा उपाय सांगते। याच्यासाठी तुम्हाला हवं आहे बेकिंग सोडा। बेकिंग सोडा हे अँटीबॅक्टेरियल असतं आणि हे काळेपणाला काढण्यासाठी खूपच चांगलं मानलं जातं। आणि एवढंच नव्हे तर बेकिंग सोडाला चांगला डिओड्रंट पण मानला जातो। तुम्हाला काय करायचंय की बेकिंग सोड्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि या पेस्टला आपल्या काखेमध्ये चांगल्याने लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं स्क्रब करून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटाच्या नंतर आपल्या काखेमधलं जेवढं पण हे बेकिंग सोडा आहे त्याला धुवून काढून घ्यायचं आहे। पहिल्याच याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगला याचा असर दिसून येईल आणि याला तुम्ही रोज करू शकता जेव्हापर्यंत पूर्णपणे काळा पण जात नाही। याच्यानंतर मी तुम्हाला तिसरा उपाय सांगते। तिसऱ्या उपायासाठी तुम्हाला हवा आहे बटाटा। बटाट्यामध्ये ब्लीचिंग प्रॉपर्टीज असतं। तुम्हाला काय करायचं आहे की बटाट्याचा रस घ्यायचा आहे किंवा किसलेला बटाटा घ्यायचा आहे आणि या किसलेल्या बटाट्याला किंवा रसाला तुम्हाला आपल्या काखेमध्ये 10 मिनिटांसाठी लावून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर धुवून घ्यायचं आहे। असं केलं तर तुमच्या काखेमधला जेवढा पण काळापणा आहे तो भरपूर जास्त निघून जाईल आणि याला तुम्ही दररोज करा जेव्हापर्यंत तुमच्या काखेतला काळापणा पूर्णपणे जात नाही। तर ह्या होत्या काही गोष्टी ज्या तुम्हाला करायच्या आहेत आणि ह्याच गोष्टी तुम्हाला 10 मिनिटाच्या आतमध्ये काखेतला जो काळापणा आहे त्याला काढण्यासाठी मदत करतील। तर मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। जर आवडला असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर आज तुम्ही मला पहिल्यांदाच बघत असाल तर सगळ्यात पहिले माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि मी तुम्हाला भेटेन अजून चांगल्या अशाच व्हिडिओ सोबत। तेव्हापर्यंत धन्यवाद।